कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचा सेस चुकवून नेण्यात येणारे काजूचे ट्रक मंगळवारी बाजार समिती प्रशासनानं ताब्यात घेतले होते. सुमारे 4 कोटी रुपयांचा हा काजू असल्याची प्राथमिक माहिती बाजार समिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली होती. त्यावर बाजार समितीनं काजूचे व्यापारी सुरेंद्र गणपती कोल्हापूरकर यांना सेस भरण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानुसार या काजू व्यापाऱ्यांनी आज बाजार समितीकडे 3,68,187 रुपयांचा सेस आणि 18,409 रुपयांचा सुपर कॉस्ट असे एकूण 3,86,596 रुपयांची रक्कम भरली. काजू व्यापारी सुरेंद्र कोल्हापूरकर यांचं बाजार समितीमध्ये 2 गोडाऊन आणि 1 खुला प्लॉट आहे. बाजार समितीच्या ठिकाणी गोडाऊन असतानाही केवळ सेस चुकवेगिरी करण्याच्या उद्देशानं या व्यापाऱ्यांनी काजूचे ट्रक परस्पर गोडाऊनमध्ये नेले होते. मात्र बाजार समिती प्रशासनानं केलेल्या कारवाईनंतर सुमारे 3,86,000 रुपयांचा महसूल बाजार समितीला मिळालाय. त्यामुळे या कारवाईचं स्वागत होत आहे. ज्यांच्या बाजार समितीमध्ये गोडाऊन आणि मिळकती आहेत त्या व्यापाऱ्यांनी देखील बाजार समितीचा सेस नियमाप्रमाणे भरावा असं आवाहन बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांनी केलंय.